नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही कालच्या ह्याच्यात बघितलं, आमच्याकडे निंदणीचं काम सुरू होतं. काल थोडंसं अपूर्ण राहून गेलं होतं 7-8 बायांचं काम. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा आम्हाला यावं लागलं. सकाळी 7 वाजेपासून आलो आहे आम्ही. काल 15 मजूर होते, आज 7-8 आहेत. देवाने सवड दिलेल्यामुळे प्रत्येक शिवारामध्ये आज काम चालू आहे. बघू शकता तिकडं गाय चारण्याचं काम चालू आहे बांधावर. शेजारच्या शेतामध्ये फवारणीचं काम सुरू आहे वायवनला. सकाळी सकाळी बघा किती छान वातावरण आहे. निसर्ग आपले वेगवेगळे रूप दाखवतो सकाळी. तिकडं बाजूला मटेरियलचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही, बांधावरून मटेरियल वाहत आहे. डॉगेश भाई पाणी प्यायला आले वाटतं. इकडं समोरचे मक्याच्या शेतामध्ये पण ते आता मटेरियल घेऊन आले सोडायला, लिक्विड ड्रिप मधून. बघू शकता तुम्ही, वायवनला फवारा मारायचं काम चालू आहे. निंदून झाल्यावर बघू शकता तुम्ही किती स्वच्छता आणि सुंदरता नीटनेटकापणा पिकामध्ये दिसतो. पहिले वखरला पण गेलेलं होतं, त्याच्यामुळे माती पण एकदम भुसभुशीत आणि काळी क्षार दिसते. त्याच्यानंतर तुम्ही आमची कपाशीची क्वालिटी बघू शकता. फुलफुगडी पण लागून गेलेली, तिला कैऱ्या लागायला पण सुरुवात होऊन गेलेली आहे. तणमुक्त शिवार, स्वच्छ शिवार, अतिशय छान प्रकारे निंदणी झालेली आमची. तुम्ही बघू शकता, एक पण तण वगैरे काहीच कुठेच नाही. ना वखर मध्ये, ना चाच मध्ये, ना नड्यांमध्ये. आणि आम्ही जिथले निंदणी होऊन राहिली तिथलं सही लागले जे तण असतं ते टोम्यात भरून बाहेर बाणकोपऱ्यांवर फेकून देतोय. कारण की ते जसं तसं जर ठेवलं ना तर पाणी लागल्यावर लटकून जातं ते. बघा निसर्गाची कमाल किती सुंदर दिसतोय सर्व. बघू शकते इथं झाडाजवळ आम्ही गिलक्याची बी रोवली होती. छान प्रकारे हा वेल लिंबाचा झाडावर चढलेला आहे. बघू शकता किती वरपर्यंत चालला गेला तो. त्याला एक गिलक पण लागलेले आहे, बघू शकता. ऑर्गेनिक आणि आयुर्वेदिक स्वतःचा भाजीपाला स्वतः लावायचा मित्रांनो. ही सुरुवात आहे, आम्ही अजून पुढे पुढे बाकी प्रयोग पण वाढवणार आहे. हे बघा, एक साईडला चवडीचं रोप लावलेलं होतं आम्ही, ते पण छान प्रकारे उगून गेलेलं. चवडी चवडी फवारा मारण्यासाठी बादली, दोर, पंप भरून ठेवण्यासाठी, पाठीला टांगण्यासाठी खुर्ची, टेबल. हे बघा आमचे बापू साहेब कशी फवारा मारताय. छान असं वातावरण आहे बिलकुल. आमचं मजूर त्या कोपऱ्याला चालू आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये. आता ज्या साईडला आमचं मजूर काम करता येते या साईडला आलो आपण. तो वाल निघून झालेल्यामुळे किती स्वच्छ आणि सुंदर दिसत होता. आता याचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही किती तण झालेलं आहे. इथं बाण कोपरे दिशेने असे झालेले आहेत. खड्ड्यांमध्ये बी आणि चासमध्ये बी बघा केवढे बुगले निघत आहे. आमचं मजूर काम एकदम सुंदर आणि प्रामाणिकपणे करतोय. आमचे हिरामन भाऊ स्पेशल आम्ही बुगल्या फेकायला लावलेले आहेत, त्याच्यामुळे ते लगोपाठ जसं पण त्यावर तण काढलं की ते ढीकच्या ढीक बाण कोपऱ्यांवर टाकून देत आहे.
बघा तुम्ही किती तण येतं. बघा आता मक्का कसा उतरलाय. मागच्या वेळेस मक्का होता ना आमचा, ते बियाणं वगैरे बी पडून जातं ना, त्याच्यामुळे बुनक्या पण सुटून जातं, तर ते पुढच्या याच्यामध्ये उतरूनच येतं. बघा कपाशी पण ओळखू लागत नाही तणमुळे, एवढं तणच तण मारलेलं आहे. बाण तर ओळखू पण येत नाही की हा बाण आहे भाऊ, असं एकत्र शेत दिसायला लागून गेलेलं आहे, एवढं तणच तण आहे. करू त्याला आपण तणनाशक फवारणी मारणार तुम्ही, पण माझा भरोसा नाही बसत, कारण की काही जे औषध आहेत ते कपाशीला सूट होता नाही होता तणनाशकचे, आणि आपल्या याच्यावर परिणाम नको व्हायला म्हणून. बघा माझी आई त्यांच्यामध्ये बसलेली गप्पा मारते, त्यांच्याकडून ती अनुभव घेत असते शेतीविषयी, तिचं पण नॉलेज वाढत राहतं त्याच्यामुळे ती, आणि मदत पण करू लागते, मनोरंजन पण होऊन जातं आणि कामच्या काम होऊन जातं. अतिशय प्रामाणिक मजूर आहे हिरामंदार त्यांचं, बोलायचं काम नाही, बघायचं काम नाही. बघा तुम्ही आता एवढं राहिलेलं आहे आमचं, एवढं पूर्ण करू आणि आम्ही घरी जाऊ. चला मग आज पुरता एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.